ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुश्रीभूषुतबुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतवां कुरन्तु सर्वं सुप्रभातम् अहिल्या द्रौपदी सीता पंचकन्या स्मरे नित्यम् अश्वत्थामा बलिर्व्यास कृपा परशुरामश्च नमो देवै महादेवै नमः प्रकृते भद्रायै मनोजव मारुतुल्य वेगम् वातात्मजं वानरतमुख्यम् महायोगपीठे तटे विमरच्छाम् वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात् ओम जनार्दनाय नमः। ओम सिद्धेश्वराय नमः। ओम कृष्णेश्वराय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम सिद्धेश्वराय ओम कृष्णेश्वराय नमः। ओम ओम जनार्दनाय नमः। ओम जनार्दनाय नमः। काही काही नुसती बसली होणार का, बसायचं नाही तर इथे बसण्यासाठी आलेलं नाही. तर वरात करा सर्वांनी, सर्वांच्या मुखातून हजम झाला पाहिजे की नाही. काही कोणी बघा पापाचे वाटेकरी व्हायचं नाही की नाही. कारण जे जप म्हणते नाही ना, त्यांच्या भोकांनी ते पाप येऊन बसता लक्षात घ्या. म्हणून बिगर बघा जपाचं इथं कोणी राहायचं नाही. हे पाप काय गेलं पाहिजे, गंगेच्या पलीकडे गेलं पाहिजे वर्ग सर्वांनी. हा, ओम जनार्दनाय नमः. आवाज. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम आवाज किती सुंदर ठेक्यावरी आणि म्हणून व्यवस्थित आला पाहिजे की नाही. म्हणून आपण काय करूया, सर्व बरं का, सर्व भक्तांनी बघा प्रथम म्हणायचं का बाबा बरोबर, आणि पाठीमागून विद्यार्थ्यांनी महिला पाठीमागून महिलांनी म्हणायचं बरं का. हा, रात करा सर्वांनी. आता काय सांगितलं, लक्षात आलं का? काय सांगितलं पहिल्यांदा कोणी म्हणायचंय? हा, सर्व भक्तांनी. पाठीमागून कोणी म्हणायचंय? विद्यार्थी. आता बघा कोणाचा आवाज सुंदर ठेकेवार बरं का, आणि शिस्तमध्ये बघा जप सर्वजण करता बघा, असं वाटलं पाहिजे. हा, ओम जनार्दनाय नमः. ओम आवाज येते. एवढ्याच
कृष्णेश्वर भगवान की, सिद्धेश्वर भगवान की, भगवान गोपाल की, सब भक्तों की, महिला मंडळी की. 4 वाजता दाट कधी बसताना एकदम डिसिप्लिन मध्ये बसायचं बरं का. खरी तर आपण कशासाठी आलेलो आहोत, काही घेण्यासाठी आलेलो की नाही. आपल्याला गठोड का गठोड बांधे गठोड की नाही. जर तुम्ही बाजाराला जात्या सर्व किरण महाजन गठोड बांधित्या, तसं आज आपण सर्वजण कशासाठी उपस्थित झालेलो आहोत. गठोड कशाच गठोड बांधायचं आपल्याला. हा मग आमचे विद्यार्थी आता हुशार. कोणतं गठोड बांधायचं फक्त फरक एवढाच आहे, कोणी छोटं बांध कोणी मोठं बांधेल कशासाठी. आता कोणाच गठोड किती लहान मोठं होतं फरक. म्हणून आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्व श्रद्धास्थान अरे दैवत जे बाबाजी आपल्याला बघा सर्वांचं ध्यान करते बरं. काय सर्वांचं ध्यान बाबाजी करते बरं का, लक्षात घ्या. ध्यानात अवस्थेत विराजमान असलेले या संगली समाधी मंदिरामध्ये जी बाबांची मूर्ती बघा, जी मूर्तीरूपाने बाबाजी आपल्या सर्वांना दर्शन देत आहेत, अशा बाबाजींच्या चरणी प्रथम साष्टांग दंडवत करूया. साष्टांग दंडवत म्हणजे काय? साष्टांग दंडवत म्हणजे काय? हा आपले 8 अंग बघा, शरीराचे 8 अंग का शरीराला टच बघा, स्पर्श झाला त्याला म्हणतात साष्टांग दंडवत बरं का. हजवणं सर्वांनी नुसते बसायचे, प्रॅक्टिकल महत्व द्यायचंय. हा त्याचप्रमाणे या वेरुळनगरीतील घर्षण सिद्धेश्वर लक्ष्मीनायक कैलासपती महादेवर का, ज्याचा आधी कळस मग पाया झाला ना, ते कैलासपती महादेवर का मंदिर आहे. त्याप्रमाणे बद्रनाथ माझी गिरिजा माता अशा सर्व देवी वंदन करूया. गोमात्याला भूमीला वंदन करूया बघा. तसंच या ठिकाणी उपस्थित असले आपले श्री स्वामी लक्ष्मी महाराज दादा की त्यांच्या चरणी वंदन करूया कशात. त्याप्रमाणे उपस्थित असलेले इतर सर्व ब्रह्मचारी साधक आणि उपस्थित असलेले सर्व जे भक्त परिवार व बालगोपाल आणि माता भगिनी आणि सेवक गायकवाद बघा, या सर्वांचं जरा वरात करा. दोघं टाळ्या बिन करायचंय. आता एक लक्षावर का नातं बघा काय आपलं नातं काय आहे. नातं काय आपलं गुरु शिष्य नातं काय आहे आणि गुरुबंधू आहे की नाही. हे 2 नाते महत्वाचे बरं का. इतर नाते काय माहिती, इतर नाते कसे दिले घेतले याच्यावर कशात काय आहेत. हा इतर जे नाते कसे आहेत, हा टेम्पर वारी लक्षात घ्या. ते कामापुरता मामा म्हणते ना. इतर नाते मात्र जगात सर्वात 2 नाते जे कोणते महत्वाचे आहेत. पहिलं नातं कोणतं आणि दुसरं नातं कोणतं. अशा गुरुबंधू लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचे नाते आहेत. आणि मग असं नातं निभवताना त्याचे काही लक्षण आहेत. काही नियम आणि लक्षण बघा त्याचे ठरलेले बरं का. म्हणजे गुरुबंधूमध्ये कोणते लक्षण असले पाहिजेत. नाही, गुरुबंधू एकमेकाच्या प्रती कसा भाव असला पाहिजेत. गुरु शिष्याने कोणत्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे की नाही. गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय लक्षात घ्या. या संदर्भाचा बघा उल्लेख नाथ महाराजांनी कोणत्या ग्रंथात केलेला आहे. कोणत्या ग्रंथात केलेला आहे बघा. हा श्री सार्थ एकनाथी भागवत जो ग्रंथ श्रीनाथ महाराजांनी लिहिला आहे. त्या ग्रंथातील अध्याय नंबर किती आहे. 3रा अध्याय नंबर किती आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये गुरु आणि शिष्य वर्ग यांच्या नात्यासंदर्भाचा लक्षणासंदर्भात उल्लेख बघा नाथ महाराज करतो बरं का. आणि त्याचं वर्णन कोणी केलेलं आहे. प्रबुद्ध ऋषी बघा. प्रबुद्ध म्हणजे अत्यंत बुद्धिमान असलेले प्रबुद्ध ऋषी जे 9 नारायणपैकी आहे ना. कवी, हरी, अंतरिक्ष आणि प्रबुद्ध म्हणजे 4 नंबरचे नारायण. या प्रबुद्ध नारायणाने जेव्हा जनक राजाने प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर बघा कोणी दिलेलं आहे. कोणी दिलं. हा प्रबुद्ध ऋषी बघा. 9 नारायणपैकी 4 नंबरचे बरं का.
प्रबोध ऋषी काय म्हणतात बघा, गुरु चरणाचे सेवन केले असता, बरं का लक्षात घ्या, गुरु चरण सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्राप्त होत नाही बरं का. म्हणून भक्तांनी नेहमी गुरुचरण सेवन करा, म्हणजे गुरुची नेहमी आठवण, गुरुचं स्मरण करा, लक्षात घ्या, गुरुसेवा करायची. गुरुचरण सेवन केले असता देहात असूनही देहबंधन प्राप्त होत नाही बरं का. त्याला देहासंबंधी कोणताही बघा बाधा किंवा त्याचं बंधन राहत नाही. त्याला अनन्य शरण झाल्याबरोबर का अगाध ज्ञानाचा ठेवा कोण कसा देतो कळत नाही बरं का. जर शिष्य शरण झाला गुरु बघा, तर गुरु त्याला काय देतील हे सांगता येणार. म्हणून शिष्याने काय, कोणाला शरण जायचं, कोणाला शरण जायचं. म्हणून काय म्हटलेलं आहे, शरण गेले या काय होते फळ. बघा तुकाराम महाराजांनी उल्लेख केला बरं, कशाचा उल्लेख केला, जे गुरु शरण जातील ना त्यांना कोणतं फळ मिळेल. शरण गेले या काय होते फळ, शरण गेली या काय होते फळ. तुका म्हणे कुळ उद्धरिले, तुका म्हणे कुळ उद्धरिले. किती साधं सोपं घरी येते, त्याचा मात्र फायदा लाभ किती मोठा आहे की नाही. फक्त काय बघ, शरण, कोणा शरण जायचं, गुरुला जर शरण जर गेले तर कोणतं फळ मिळेल, कोणतं फळ मिळेल. हा लक्षात घ्या, ही साधी गोष्ट नाही की नाही. म्हणून शरणम शरणम सद्गुरू. म्हणून भक्ताने शिष्याने कोणा शरण जावं, जसं म्हणतं ना, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो शरण. जसं म्हणतं आपल्या विधीमध्ये की नाही, अन्यथा शरणम नास्ती तस्मात कारुण्य भावेन. अशा रीतीने बघा नाही सद्गुरूच्या का पुढे काय म्हणजे, सद्गुरूंची भक्ती केल्याशिवाय परमार्थ प्राप्त होत नाही बरं का. त्याला कोणती भक्ती केल्याशिवाय त्याला काय प्राप्त होत नाही, लक्षात का. सद्गुरूची भक्ती केल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती होत नाही. म्हणून शिष्याच्या हितासाठी या ग्रंथात गुरुभक्ती सांगितली बरं का. म्हणून शिष्याने गुरुभक्ती कशी करावी याचा उल्लेख, याचं स्पष्टीकरण मग नाथ महाराजांनी या भागवतामध्ये दिलेलं बरं का. गुरुला अनन्य शरण झाले असता तो सद्भावनेने शिष्याला शांती देतो बरं का. जो शिष्य सद्भावनेने गुरुला शरण जातो तर सद्गुरू त्याला काय देतात, शांती. पाहिजे शांती, लक्ष शांती, ज्या शांतीच्या जीवाला गरज आहे बघा, ती शांती कशाने मिळते मग. जो गुरुला अरण्य शरण जाईल त्यालाच बघा शांती प्राप्तीला शाही. आणि तो आत्मबोधाने पूर्ण सुखी करतो बरं का. म्हणजे शांती देत नाही, त्याला बोध करतो आणि मग त्याला सुख कसं मिळेल बघा, याची वाट दाखवून द्या बघा गुरुला शांती. राजा म्हणजे बघा जनक राजा, प्रबोध ऋषी जनक राजाला सांगत बघा काय म्हणतात राजाला, मी सद्गुरूची लक्षणे त्याची पूर्ण स्थिती सांगली बरं का. आता आणि गुरुची लक्षणे झाली, आता सावधान चित्त्याने शिष्याची लक्षणे ऐक बरं का म्हणे. आता प्रबुद्ध ऋषी कोणाची लक्षणं सांगणार आहेत, कोणाची लक्षणं सांगणार आहेत. म्हणजे शिष्य कसा असावा किंवा कसा नसावा की नाही. म्हणून कसा नसावा, कसा नसावा शिष्य, कसा नसावा, कपटी नसावा, कपटी असावा, कपटी नसावा. शिष्य कपटी नसावा. आणखी खोटं बोलणारा, त्याप्रमाणे आणखी व्यसनी असावा का नसावा. म्हणजे लगा व्यसनमुक्त असावा की नाही, म्हणजे व्यसनी नसावा. बघा काही शिष्य दिसायला फार सात्विक दिसतात बरं का, पण मोठे संशय आणि दांभिक असतात बरं का. ते दिसायला चांगले राहते वरून वरून बरं का. मध्यांच्या हात बघा दांभिकपणा असतो, दांभिकपणा. आणि त्यांना नेहमी का संशय असतो, संशय बरं का. आणि ते अतिधूर्त असून ज्ञान संपादन करत बरं का. कुणाला प्रतिष्ठा हवी असते, कुणाला लोकांनी आपल्याला पूज्य मानावे असे वाटते,
कोणाला ज्ञानेपदाचा अभिमान असतो, तर कोणाला महास्थिती अवस्था का, अशा अनेक प्रकारे बघा शिष्यामध्ये का असतात प्रवृत्ती असतात लक्षात बरं का. कुणी नुसते वादविवाद करणारे असतात, कुणी फार कर्मठ असतात, तर कुणी ब्रह्मनिष्ठपणाच्या ब्रह्मांड नित्यकर्मापासून भ्रष्ट होतात. कुणाला प्राणायाम आवडतो, कित्येकांना असंजयाचा अभिमान असतो, तर कित्येक फार संशय असतात. त्यांचा कशावर विश्वास नसतो बरं का. एवढी जर हे बरं का कित्येक मोठ्या आदराने गुरुपदेश घेतात, पण त्यांच्या मनात विकल्प असतात बरं का. शिष्याच्या अशा अनेक प्रकार सांगितले बरं का. आता तुझा उल्लेख केला भावानी, अशा अनेक प्रकार शिष्य या जगामध्ये बरं का. ते सर्व कसे शिष्य बरं का. त्यांना काय म्हणले नाथ महाराजांनी, अशा सर्व शिष्यांना नाथ महाराजांनी ढोंगी काय म्हणले ढोंगी म्हणजे काय, ते न सोंग घ्यायचं. नाटकामध्ये सोंग घ्यायच्या, कुणी राजा सोंग घेतं, कुणी प्रधान सोंग घेतं की नाही, लक्षात घे. असं बघा त्यांना सोंगी बघा, आपलं ढोंगी शिष्य म्हणले बरं का. आता बघा, आता पुढचं मताचे लक्षण आहे का बरं का शिष्याचे. आता निष्कपट शिष्य कसा असावा मग, म्हणजे कपटी नसा अर्थ निष्कपट असावा. शुद्ध बघा कसा असतो, शुद्ध म्हणजे काय, घाणेरडे शब्द त्याच्या मुखामध्ये असावे बरं का, घाणेरडे विचार त्याच्यामध्ये असावेत. शुद्ध सत्वगुणी असतात. मुख्य परमार्थाची साधना करणारे ते गुरुला काय पण कोणाला फसवित नाही बरं का. हे कोणाला लक्षण चालू आहे, उत्तम शिष्याचे लक्षण चालू आहे बरं का. उत्तम शिष्याचे लक्षण आहे ते कोणाला कधी फसवत, कधी कपट करीत, ते नेहमी शुद्ध असतात. आणि गुरुचरणांना शरण बघा, नेहमी गुरुचरणांना शरण असतात. ते नेहमी कोणा शरण जातात, गुरुचरणाला नेहमी मग शरण जाणारे असतात. आणि ते कशावर लक्ष ठेवतात, नेहमी गुरूंच्या वाक्यावर लक्ष ठेवतात बरं का. त्यांचे अटॅचमेंट कशावर असते, गुरु काय बोलतात बघा, गुरु काय बोलतात त्यांच्या वाक्यावर बघा, ते मी लक्ष ठेवतात. म्हणतात गुरु वाक्य व आपले सर्वस्व सद्गुरू वळून टाकणारे असे काही शिष्य असतात बरं का. काय सांगितले, तन मन धन केले गुरुशी अर्पण बरं का. सर्वस्व कोणाला अर्पण करतात ते, तुम्ही म्हणता ना बोलता होता बाबा हे सर कोणाचं आहे, तुमचेच म्हणता की नाही, बाबा हे सर तुमचंच आहे. पण तुम्ही कसे काही म्हणतात सर तुमचंच आहे. मात्र जर म्हटलं ना, काय म्हटलं, त्यांना जर म्हटलं ना आता 15 दिवस घरी जायचंच नाही, ते काय म्हणत्या, राहिला असतो पण पण लावत्या, पण खायला पण लावलं लक्षात. अशा प्रकारचे बघा बरं का विचार त्याच्यामध्ये नसावा बरं का. जो शिष्य सद्गुरूंच्या शब्दावर बघा जीवाची कोरंडी करतो, गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर तिळभरही जात नाही बरं का. सद्गुरूला तो मनुष्य बुद्धीने पाहत नाही, तर देव बुद्धीने पाहतो बरं का. आणि जो गुरु सेवेसाठी नेहमी आनंदाने तत्पर असतो बरं का, की मला गुरु सेवाची संधी कधी मिळेल या आनंदाने म्हणून तयार असतात. आणि 8 प्रहर बरं का, किती प्रहर सांगितले, जसं रात्री 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर, एकूण 8 प्रहर. 8 प्रहर म्हणजे 24 तास मागा लक्षात घ्या. 24 तास तो गुरुसेवा करण्यात मात्रही कमी करीत नाही बरं लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा विषय बघा शिष्यांसाठी. कोणी वर्णन केलेलं आहे, वर्णन नाथमार्जन केलं, मात्र सांगितलं कोणी कोणाला, हे कोणी कोणाला सांगितले, प्रबुद्ध ऋषीने कोणाला सांगितलं, जनक राजाला. कोणाला, अशावर का. हाच उपदेश कोणी कोणाला, आणखी नारद मुनीने वसुदेवाला, नारद मुनीने वसुदेवाला लक्षात घ्या उपदेश केला अशावर का. आता पुढचा मुद्दा ऐका बरं का. आणि तो शिष्यामध्ये कोणता विचार असतो, शिक्षकांचा विचार करतो, हे काम माझ्या योग्यतेच आहे का बरं का, किंवा माझ्यापेक्षा नीच आहे का बरं का. असा ज्याला बरं का, असे ज्याला वाटत नाही बरं का, त्याला जर एखादं काम सांगितलं तर तो त्याच्यामध्ये काय करीत नाही, का उंच नीचपणा करीत नाही.
तर कोणता भाव ठेवतो तो गुरु बघा, तो गुरूंच्या सेवेपुढे आपलं घरचं काम कसं मानतो, थर्ड क्लासचं. गौण म्हणजे थर्ड क्लासचं, म्हणजे त्याला किती नंबर, कोणती नंबर देतो? पहिला नंबर कोणत्या सेवेला, कोणाच्या कामाला? पहिला नंबर गुरुच्या कामाला बरं का. नंतर दुसरा नंबर कोणत्या? घरच्या कामाला. लक्षात घ्या. पुन्हा ऐका बरं का, हे काम माझ्या योग्यतेचे आहे किंवा माझ्यापेक्षा नीच आहे असे ज्याला वाटत नाही बरं का, व जो गुरुसेवे पुढे नित्यकर्म गौण मानतो, त्याप्रमाणे पुढे मोठ्या श्रद्धेने जो गुरु सैनिक राहतो बरं का, तो नेहमी कुठे राहतो? गुरुजवळ राहतो. गुरुजवळ म्हणजे गुरुला सोडून राहत नाही बरं का. आणि जास्त कष्टाची सेवा असेल ना, ती कष्टाची सेवा मागून घेतो बरं का. कोणती सेवा मागून घेतो तो? ज्या सेवेत जास्त कष्ट आहे बघा, ती सेवा तो मागून घेतो. तर त्याचा आणि जास्त कष्टाची सेवा असेल तर त्याचा उल्हास वाढतो बरं का. उलट जर जास्त कष्टाची सेवा माहिती ना, त्याला आनंद वाढतो, उल्हास, त्याचा उत्साह आणखी वाढतो बरं का. अशा प्रकारे बघा शिष्याचे लक्षण बघा नाथ आणि भागवतांनी वर्णन केले की. म्हणून शिष्य कसा असावा? मग शिष्य कसा असावा? सोपं उदाहरण नाव हनुमंतासारखा असावं की नाही? सोपं विषय. शिष्य कसा असावा? मग हनुमंतासारखा. शिष्य कसा असा? आणखी स्वामी विवेकानंदासारखा असावा. शिष्य कसा असावा? आणखी एकलव्यासारखा असावा. शिष्य कोणासारखा? आणखी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. शिष्य कसा? आणखी नाथ महाराजांसारखा. नाथ महाराजांचा कोणासारखा असावा? नाथ महाराजांसारखा असावा. शिष्य कोणासारखा? आणखी ज्ञानेश्वर महाराजांसारखा असावा. त्यांचे गुरु सुद्धा कोण होते? अशा बरं का. अशा अनेक शिष्यांचं प्रेझेंटेशन आदर्श होऊन गेले की नाही. मग शिष्य कसा असावा? शिष्य कसा असावा? बरं. आणि म्हणून प्रत्येकाने बरं का आपल्या कॅम्प्युटरमध्ये काय करायचे, हे मुद्दे जरा नीट लक्षात ठेवायचे बरं का. तर तुम्हाला त्याची सवय लागेल. तुमच्या ते लक्षण बघा, तुमच्या लक्षणे त्या तुमच्या जीवनामध्ये लक्षण उतरते बरं का. नुसतेच ऐकलं आणि या कारण सोडून दिलं तर तुमच्यामध्ये नॉट चेंज. आपण नळी फुंगली सोनारी इकडून तिकडे अशी सिस्टम नसावी, अशी पद्धत नसावी बघा तिथे बसण्याची. काय केलं पाहिजे आपण? जसं नाथ महाराजांनी कोणता प्रसंग घेतलेला आहे, येतो अर्जुनाचा की नाही, कोणत्या गुरुकडून काय घ्यायचं की नाही, कोणत्या गुरुकडून काय घ्यायचं नाही. अशा रीतीने बघा 24 गुरु. किती गुरु केलेले आहेत? आता आपला एक विद्यार्थी सांगेल बरं का. आता एक विद्यार्थी आपल्याला 24 गुरूंचे जे 3 श्लोक आहे, 3 श्लोक, ते 3 श्लोक आपलं 3 ओव्या आणि त्याचा अर्थ सहित आपल्याला निरूपण करेल. जर टाळून त्याचा अभिनय करा. माझे नाव साईनाथ संदीप पाटील, वर्ग 7वी, राहणार संभाजीनगर, तालुका संभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर. वेदगुरुकुल शाळा श्री चंद्रशेखर स्वामी वेदगुरुकुल. अध्याय क्रमांक 7, ओळी क्रमांक 347, 48, 49. पृथ्वी वायू आकाश अग्नि आकाशांश 7 वादळाचे द्राक्ष कपडबरीचा 8वा. अजगर सिंधू फलक मधुमक्षिका गजरूप हरे नवीन आवेशाचा नामेश भगवतीला. दिव्या आणि लेकर कुमारी आणि शेखर सर्व कांताने सस्कोरी. तुले गुरु 24. अर्थ अवधूत भगवंताने केलेले 24 गुरु. पृथ्वी वायू आकाश अग्नी जल चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र मधमाशी हत्ती मृग हरे मासा पिकला पृथ्वी बालक कुमारी सर्प लोहार कोळी कुंभारी माशी. जय बाबाजी. नुसतं ऐकायचं नाही बरं का. 2-4 तरी गुरु ध्यानात ठेवा बरं का. नाही 24 गुरु ध्यानात आपल्याला की नाही. आपलं कॅम्प्युटर सगळं काय जरासं की नाही लूज कॉन्टॅक्ट असतं. आणि म्हणून
आता बघू आपण तुमच्या जे बसेनमध्ये आहे बघा ट्रायल बरं का. आता बसेन भक्त परिवारामध्ये जे भक्त परिवारामध्ये कोणतरी सांगावर उठून आता निदान कमीत कमी पाच गुरूंची नाव सांगे. 5 गुरूंची नाव कोणते 5 गुरु माणसाने केले पाहिजे त्याले कोणते उठून सांगा. आता एवढे वाद तुम्ही ऐकलं ना आता. हा 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 टाळवा निराम बघा सुंदर बघा. आमच्या वैजापूरचे काय त्यांचं ना बापू दुसिंग बघा आमचे शिरस गावचेच ना. शिर म्हणजे डोकं बघा त्यांचं डोकं कॉम्प्युटर जर चांगलं काम करत जा टाळवर का कॅप्चर बघा. ग्रहण शक्ती माणसाची कशी तीव्र असं बघा. आता पंधरा पाठी बोला. हा 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 पतंग टिटवी हा 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 पिंगळाची वेशा हा. अभिनंदन करा प्रयत्न करा. असं बघा प्रत्येकाने 4-5 जरी त्यांना ठेवले ना पुष्कळ झाले की नाही लक्षात घे. आजच्या सकाळ सत्रामध्ये आपण कोणता विषय घेतला गुरु आणि शिष्य की नाही जे नातं आहे गुरु शिष्याचं नातं आणि त्या शिष्य कसा असावा या संदर्भात आत्मदानी जे वर्णन केलं की शिष्याचं त्यासाठी आपण ज्ञान ग्रहण करायचा प्रयत्न केलेला आहे. मग ज्यांनी ग्रहण बघा ज्ञान ग्रहण केलं बघा जर त्यांचं टाळीवरून अभिनंदन करावं अशा होता. मग आता जी बाबाने आता शिष्याचे लक्षणे सांगितली ना 2-4 सांगावर कोणतरी आता बाबाने बरेच मध्ये मांडले की नाही कोणते हा सांगा उठा. हा कपटीनाथचा बरोबर हा अजून हा बरोबर अजून 3-4-5 जण महत्वाचे मार्गामध्ये लक्षात जे आता आपण वर्णन केलं ना. हा 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 बरं अजून कोण सांगतं बसा जर टाळी अजून बघा टाटू बोलते ना प्रताप टाटू बरं का आपल्या याची पळस गावचीच ना. पुढे कोणतरी सांगा. शिष्य कसा असावा शिष्य खोटा बोलणार नसावा गुरुचं पालन करणारा असावा आणि गमती नसावा पाच उठणारा असावा आणि विधी पास करणारा असावा. बरोबर दुसरी मला तुमच्या बरेच कळकळे बरं का कशी असले पाहिजे आपण सर्वजण मोठ्या तळमळी वगैरे त्यांनी उल्लेख केला बरं मोठ्या प्रेमाने सुद्धा केला असो. हा अजून सांगा कोणतरी सांगा. मागे 2-3 मुद्दे महत्वाचे राहिले. अहो बाबांनी किती वेळापासून सांगितलं की नाही डोक्यावर काहीच्या डोक्यात काही 2-4 वाक्यापर्यंत डोक्यात बसले पाहिजे की नाही. हा बोला. हा हा बरोबर आम्ही सेवा करा म्हणजे त्याचं मर्म सांगा ना. मर्म समजा गुरुने समजा काम सांगितलं तर त्यांनी काय सांगितलं म्हणजे म्हटलं पाहिजे मी गेल्या की जमणार नाही बरं का बाबा असं म्हणलं पाहिजे का. हा तत्पर बरोबर. पण हा जर मुद्दा असला लेकिन समजा बाबांनी एखादा विषय दिला तर शिष्याने काय उत्तर दिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे सांगा ना. एखादं काम दिलं हा आता राईट अभिनंदन बरोबर लक्षात द्या दोघांना. हा
म्हणजे शिष्याने स्वतःच्या कामाला काय करायचं नाही, प्राधान्य म्हणजे थर्ड क्लास म्हणायचं. काय म्हणायचं? मग प्राधान्य कोणाच्या कामाला द्यायचं पहिलं? मग सांगितलं पहिला नंबर कोणत्या कामाला, पुढचे नंबर कोणाला? ऐकीन किती सोपं आणि महत्व लक्षात घे. अजून सांगा. अजून 2-3 मुद्दे राहिले बरं का. जरा कॉम्प्युटर जरा ब्रेन वॉश करा जरसे वॉश. हा साफ कर जरसे. हा काय म्हणते? हा बरोबर सांगितलं. त्या मावशीने सांगितलं गुरुना फसवून टाळून त्याचा आपल्याला करा बसा. अजून हा बनसा अजून कसा असावा सांगा आता. हा निष्कपट झालं. अजून 2-3 वाक्य राहिले महत्वाचे. 3 मुद्दे महत्वाचे राहिले. अजून कसा असावा या संदर्भामध्ये कोण सांगतं बा पाहू द्या आता. आणि ते बाबांनी तुम्हाला सांगेल तुम्ही द्या तरी सांग इथं बसून काय करत्या. हा बरोबर का. हा म्हणजे उंच नीच आणि काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलं ना ते. हा कष्टाची कशी सेवा मागून घ्यायची गुरुकडून आणि ती हलकी भारी असं मानायचं. म्हणजे मग काय विचार ठेवायचा, माझ्या पुण्याईने माझ्या भाग्याने मला सेवा माझ्या बघा वाट्याला आली बरं का. मग मी ती प्रेमाने मोठ्या कष्टाने बघा ती पूर्ण केली पाहिजे की नाही असा भाव असा विचार बघा शिष्यामध्ये असला बघा. अजून हा बरं अजून राहिलं महत्वाचा विषय राहिला नाही. हा निष्काम सेवा शाबास. अजून सांगा अजून. सांगा ना. अजून मुद्दा राहिला महत्वाचा. बघा तो कोणावर राहिला पाहिजे जास्त वेळ. हा मुद्दा सांगा ना. शिष्याने जास्तीत जास्त वेळ कोणावर राहिलं पाहिजे. हा कोणावर जायचं बरं का. रेटी आणा लक्षात घ्या. आता गुरुसन्नीत म्हणजे कोणाबरोबर ऐकित किती बघा मत उपदेश नाथमाने बघा भागवतामध्ये केलाय की. आणि त्याचे आपण तुम्हाला शिष्याचे नाव सुद्धा सांगितले की नाही. मग सांगा शिष्याची नाव सांगा. आतापर्यंत शिष्य होऊन गेले ना, गुरु शिष्य होऊन गेले आता बरोबर भैया भारतामध्ये की नाही. मग सांगा 2-4 नाव सांगा ना कोणतरी. आता उठून उभं राहून सांगायचं. हा बघा यांनी सांगितलं स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस की नाही. पुढे आणखी काय सांगितलं, नाथ महाराजांनी जन्म समाजाच्या जर टाळीवर आपल्याला बसा. आता दुसऱ्याने सांग. यांनी 2 गुरुशी सांगितलं. अजून पुढे बघा पटापट. हा आमच्या नागी सांगितलं 2 एकलव्य शाबास. अजून श्रीराम आणि वशिष्ठ बरोबर शाबास. अजून राम आणि हनुमान. अजून हा जन्मस्वामी शांतिगिरी महाराज बरोबर. अजून नागाव आणि जन्मस्वामी. अजून हा गुरु शिष्य सांगा पाठवट. अजून हा छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी. अजून अजून राहिले ना. काय सांगा पाठवट सांगा. हा ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराज. अजून तू काय मला आणखी कोण.
तुकाराम शिष्य कोण? हा निळोबा राय की. अजून पुढं राहिलं ना पुढं श्रीकृष्ण आणि उद्धव. शाबास. अजून लय सोपं राहिलं का? सोपं उतरायला अजून एक महत्वाचं राहिलं. मच्छिंद्र गोरक्षनाथ. अजून जसं आपण म्हणतो ना आदिनाथ गुरु सकळ सिद्धा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने गोदा गोरक्षा शिशेला गोरक्षा देवी प्रसादे अशा रीतीने गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतामध्ये अनादिकाल चालत आली की लक्षात. मग कोणते गुरु शिष्य राहिले सांग ना शेवटी. अजून नारद मुनी आणि नारद आणि वाल्यकुळी ना. वाल्मिक आहे की वाल्यकुळी. नारद आणि वाल्यकुळी समजा काय. हा श्रीकृष्ण आणि सांदीपन ऋषी. बर मुक्ताबाई. अजून अजून असं राहिलं महत्वाचं तुम्हाला समजा ना बरं का. गुरु शिष्य बरोबर बरं का. शांतिगिरी महाराज आणि आयुर्मुक्तेश्वर शांती महाराज आणि तसं लक्षात घ्या. अशा रीतीने मग आजच्या सगळ्या सत्रामध्ये आपण गुरु शिष्याच्या नात्याबद्दल आणि लक्षणाबद्दल विचार केला की नाही. आणि म्हणून आजच्या या पर्वकालावर आपण सर्वजण कशासाठी आलेलो आहोत. कशासाठी आलेले आपण सर्वजण आहात. हा आणि तेही म्हणजे विशेष बघा बाबा जो नीतिनियम दिला बघा. नियमास उपस्थित झालात म्हणजे नीतिनियमासाठी उपस्थित झाले बरं का. या सर्व भक्तांचा टाळीवाजून विनंती करायचं बरं का. बसमले पुणे प्रभात काणी
या ठिकाणी आज बघा आमचे म्हातारे बरं का, त्यांचं चिरंजीव का चिरंजीवचं नामकरण आहे ना, हा मग त्यांचं जो काय पाहिजे त्यांचं जोडीनं पूजन करा आणि त्यांच्या हस्ते बाबांच्या पादुकाचं पूजन करा आणि आरती चालू राहील. नंतर मग आपण मध्ये नामकरण प्रित्यर्थ आपण महादेवाच्या आरतीनंतर पुढचा विषय घेऊया. हा उभे राहा आरतीला. Yeah.